जे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकणार होते तेच शेतकऱ्याच्या खात्यातनं 15 रुपये घेऊन चाललेत. आहे का नाही मोठी गंमत? त्याचं झालं असं की सरकारनं काल परवा निर्णय घेतला की यंदाचा ऊस गळीत हंगाम हा 1 नोव्हेंबर पासून चालू करायचा. त्याच वेळेस सरकारनं दुसरा निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या प्रति टन ऊसाच्या बिलामधून 15 रुपये कट करून घेण्याचा. मग हे 15 रुपये सरकार कशासाठी कट करतंय? तर 10 रुपये हे पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मदत निधी म्हणून आणि 5 रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला म्हणून. म्हणजे शेतकऱ्याच्या प्रति टन ऊसातनं आता सरकार 15 रुपये कट करणार आहे. म्हणजे माझा उद्या जर 100 टन ऊस गेला तर माझ्या पैशातून 1,500 रुपये हे सरकार परस्पर कट करणार आहे. म्हणजे माझ्या अर्ध्या टनाचे पैसे हे तिथंच गेले. म्हणजे काय केलं तर एकीकडे सरकारनं शेतकऱ्यांचंच घेतलं आणि शेतकऱ्यांनाच दिलं. विषय 15 रुपयाचा नाही तर विषय हा गृहीत धरण्याचा आहे. का बरं शेतकऱ्यालाच नेहमी गृहीत धरलं जातं? एखादा मोठा व्यापारी असेल, भांडवलदार असेल, त्याच्या नफ्यातनं 15 रुपये परस्पर काढून घेण्याचं धैर्य सरकार दाखवेल का? कधीच नाही. पण शेतकऱ्यालाच मात्र नेहमी गृहीत धरलं जातं. कुठल्या शेतकऱ्याला विचारलं, कुठल्या शेतकऱ्याची परवानगी घेतली, कुठल्याही शेतकऱ्याला न विचारता परस्पर त्याच्या खात्यातनं 15 रुपये काढून घेण्याचा निर्णय हा सरकारनं घेतला. म्हणजे काय झालं तर यावर्षी जवळजवळ 12 कोटी टन एवढ्या ऊसाचं गाळप महाराष्ट्रामध्ये होणार आहे. 15 रुपये प्रति टन असा जरी आपण हिशोब धरला तर याच्यातून 180 कोटी रुपये सरकार उभं करणार आहे आणि हेच 180 कोटी रुपये सरकार हे पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहे. म्हणजे एकीकडून शेतकऱ्यांचंच काढायचं आणि शेतकऱ्यांनाच द्यायचं. मग आमच्या सरकारच्या उत्पन्नाची सगळी साधनं बंद झालीत का हो? आमच्याकडे जवळजवळ 288 आमदार आहेत. मला वाटतं प्रत्येक आमदाराची 1 कोटी रुपये देण्याची पात्रता आहे. या सगळ्या आमदारांकडून 1 कोटी रुपये घ्या, 288 कोटी रुपये तिथंच होतील. विधान परिषदेवरती जे आमदार आहेत त्यांच्याकडून 5-50 लाख रुपये घ्या, 5-50 कोटी रुपये तिथं तयार होतील. आणि आमचे जे सगळे सरकारी अधिकारी आहेत त्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्याच्या येणाऱ्या पगारातून फक्त 100 रुपये वजा करा, 5-50 कोटी तिथंही उभे राहतील. पण हे करण्यापेक्षा सरकार मात्र शेतकऱ्यालाच नेहमी सॉफ्ट टार्गेट करतं आणि शेतकऱ्याला गृहीत धरतं. शेतकरी जर असंघटित राहिला तर त्याचे असे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात.